नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भाने पवित्र पोर्टलवरती एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये नेमकं काय बोललेलं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। त्यातील सगळ्यात पहिला मुद्दा आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2017 मधील पदभरतीसाठी सन 2019 मध्ये दिलेल्या जाहिरातीतील दिनांक 9/8/2019 च्या निवड यादीतील अपात्र, गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांच्या रिक्त जागांसाठी दिनांक 29/11/2023 रोजी पवित्र पोर्टलवर राऊंड घेण्यात आला। या राऊंडच्या निवड यादीतील उमेदवारांना नियुक्ती न देण्याबाबत माननीय उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका क्रमांक दिलेला आहे दाखल आहे। या याचिकेत शासनातर्फे शपथपत्र दाखल केले असून विधिज्ञांना आवश्यक माहिती देण्यात आलेली आहे व पाठपुरावा करण्यात येत आहे। सदर प्रकरण माननीय उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असून प्रतीक्षाधीन आहे। म्हणजेच स्पष्ट सांगितलेलं आहे की 2017च्या विद्यार्थी म्हणजेच टेट 2017 दिलेली, पण त्यांना नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांची राऊंड निवड यादी झाली होती। तर ह्या उमेदवारांना नंतर न्यायालयीन प्रकरण होतं। जे विद्यार्थी विचारत असतात की 2017च्या किंवा त्या लिस्टबद्दल काय झालं, यामुळे या ठिकाणी पॉइंट त्यांनी टाकलेला आहे की न्यायप्रविष्ट आहे। म्हणजे थोडक्यात याच्यावरती अजून काही झालेलं नाही, न्यायप्रविष्ट आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार शिक्षक पदभरतीची पहिली यादी दिनांक 25/2/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली। सदर निवड यादी विरोधात माननीय उच्च न्यायालय मुंबई व खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल असून माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी युक्तिवादाअंती अंतरिम आदेश स्थगितीस नकार देऊन ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्देश केले आहेत। म्हणजे या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की ही प्रक्रिया स्थगित करायची नाही, स्थगितीसाठी स्पष्टपणे नकार दिलेला आहे। म्हणजेच जे काही शेड्यूल आहे त्याप्रमाणे ही भरती प्रक्रिया पुढे चालू राहील। तसेच माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी त्यांच्याकडील याचिकेत दिनांक 15/3/2024 रोजी झालेल्या सुनावणीमध्ये युक्तिवादादरम्यान स्थगिती देण्यास नकार दिला आहे। आणि मुलांना पडलेला प्रश्न म्हणजे आता या आचारसंहिता सुरू झालेली आहे, तर यामध्ये शिक्षक पदभरती होईल का? तर जर या ठिकाणी न्यायालयाचाच असा आदेश आहे की भरती या ठिकाणी स्थगित करायची नाही, ती कंटिन्यू पुढे चालू ठेवायची, पण आता या कंटिन्यूमध्ये किती दिवस जातील हे मात्र निश्चितपणे कोणीच सांगू शकत नाही, हे सत्य आहे। आता ह्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता नुकतीच घोषित झाली। माननीय न्यायालयाने शिक्षक पदभरतीबाबतचे वरील आदेश दिलेले आहेत, म्हणजेच भरती चालू ठेवणं। या दोन्हींच्या अनुषंगाने शासनाकडून प्राप्त होणारे आदेश विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल। शिक्षक पदभरती विषयक बाबींसंदर्भात अभियोग्यताधारकांनी व्यक्तिगत भ्रमणध्वनीवर कोणतेही संदेश पाठवू नये, त्याची दखल घेतली जाणार नाही। संपर्कासाठी तसेच तक्रार निवारण्यासाठी केवळ यापूर्वी कळविलेली कार्यपद्धती अनुसरावी। म्हणजेच ऑफिशियल ईमेल ID किंवा तक्रार समिती गठीत केलेली आहे, तर त्या संदर्भात या ठिकाणी बोललेलं आहे। महत्त्वाच्या बाबींची माहिती न्यूज बुलेटिनद्वारे यापुढे आवश्यकतेनुसार प्रसारित केली जाईल, जशी की आज या ठिकाणी प्रसारित केलेली आहे की ही न्यूज बुलेटिनमधली सूचना आहे। तर अशा प्रकारच्या सूचना ते प्रसिद्ध करतील आणि त्यावर अभियोग्यताधारकांनी विश्वास ठेवावा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। म्हणजे जसं बाहेर सांगितलं जातंय की आता आचारसंहिता लागली म्हणजे शिक्षक भरती होणार नाही, आता हे झालं म्हणजे ते होणार नाही, तर या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की न्यायालयाने भरती स्थगित करण्यास नकार दिलेला आहे आणि प्रक्रिया ही कंटिन्यू चालू ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे। म्हणजेच भरती कुठेही थांबलेली नाही, ती कंटिन्यू चालू राहील। पण यामध्ये एक गोष्ट 100% खरी आहे की चालू राहील आणि कुठेही स्थगित नाही, यामध्ये नक्की वेळ किती किंवा किती दिवसांचा अवधी लागेल यामध्ये कुठेही स्पष्टता त्याची देण्यात आलेली नाही। आणि या ठिकाणी लोकसभेचा जो निकाल आहे तो 4 जूनला लागणार आहे, म्हणजेच जूनचा पहिला आठवडा। आता जूनचा पहिल्या आठवड्यात याचा निकाल लागणार, म्हणजे याचा अर्थ जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शक्यतो TT किंवा CTETचं
CTETचं तर नोटिफिकेशन ऑलरेडी चालू आहे आणि ॲप्लिकेशन देखील चालू आहे, परंतु TET आणि टेटचं नवीन नोटिफिकेशन निघेल असं तरी काही वाटत नाही जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत. आता या ठिकाणी प्रश्न असा आहे की दुसरी जी निवड यादी आहे, आता शिक्षक पदभरती ही कंटिन्यू चालू ठेवण्यासाठी सांगितलेली आहे, पण ती जी दुसरी निवड यादी आहे ती लवकरच लागणं खरं तर अपेक्षित होतं या 2-3 दिवस पाठीमागे, परंतु या 2-3 दिवसात ती लागली नाही. याचा अर्थ हा 1-1.5 महिना तरी याच्यामध्ये निश्चितच जाईल. त्यामुळे आता पोर्टलवरती पुन्हा नवीन नोटिफिकेशन काय येतं, की हे नोटिफिकेशन कोणत्या बेसवर येतं, काय येतं आणि निवड यादी संदर्भात नेमक्या काय सूचना येतात याची पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.